नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. तर आता आदित्य हा सई आणि कोळी कुटुंबाला सोडून पुन्हा निघून जात आहे आणि जो काही तमाशा वाढदिवसाच्या दिवशीच सावनीने सईच्या वाढदिवशी घातलेला असतो आणि त्याच तमाशाला प्रतिउत्तर म्हणून आता मुक्ताने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आता सई आणि त्याचप्रमाणे कोळी कुटुंबाचा त्रास हा मुक्ताला बघवलेला नसतो. म्हणून आता मुक्ता एक मोठा निर्णय घेते, तो म्हणजे की आता आदित्यची कस्टडी सागर आपण पुन्हा मिळवायची. आपण जशा प्रकारे सईला जिंकून घेतलंय, सावनीच्या तावडीतून सोडवलंय, त्याचप्रमाणे आपण आता आपल्या आदीला देखील सावनीच्या तावडीतून कायमची सोडवून घ्यायची आहे. आणि हे ऐकल्यावर सईला देखील खूपच आनंद झालेला असतो आणि या सगळ्याचा आता इथे सावनीलाही जबरदस्त मोठा धक्का बसणार असतो. तर मित्रांनो, इथे आता सावनीच्या तावडीतून पुन्हा एकदा आदित्यचे कस्टडी कशाप्रकारे सागर आणि मुक्ता मिळवणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता सईच्या वाढदिवसाच्या दिवशी आदिदादाची वाट बघत असलेली सई जेव्हा आदीला समोर बघते तेव्हा तिचा चेहरा अगदीच खुलतो आणि ती धावत धावत आदित्यकडे जाते आणि अगदी बिलगून अशी आदित्यला घट्ट मिठी मारते. आणि सईचा आनंद पाहिल्यानंतर सागर आणि मुक्ता यांना खूपच आनंद होतो. मुक्ताने एकविरा आईकडे अगदी मनापासून प्रार्थना केलेली असते की काही कर, परंतु माझ्या सईचा वाढदिवस हा खूप आनंदात आणि तिच्या दादाबरोबरच झाला पाहिजे. म्हणून आता मुक्ता जे म्हणणं एकविरा आईने पूर्ण केलेलं असतं त्याची आता ती पोचपावती देण्यासाठी, म्हणजेच तिचे आभार मानण्यासाठी ती देवघरामध्ये जाते आणि देवीसमोर हात जोडून म्हणते की देवी आई, हे जे सगळं काही केलंयस ना तू, त्यासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद. माझ्या आदित्यला तू पुन्हा एकदा घेऊन आलीस आणि सईच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्या दोघांनाही पुन्हा तू एकत्र आणलंस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आता हे सगळं सावनी उभं राहून ऐकत असते. सावनी मनातच म्हणते की वा मुक्ता वा. आता तुला खूप आनंद झाला असेल ना की आदित्य इकडे आलाय म्हटल्यावर आदित्य आणि सई दोघं एकत्र राहतील, तुमची कोळी फॅमिली आनंदात असेल अँड ऑल. सगळे काही फुलिश स्वप्न तू बघत असशील ना, परंतु इथे मात्र घडणार काही वेगळंच आहे. कारण सावनी इकडे आलेली आहे आणि आदित्यला सावनी घेऊन आले म्हटल्यावर कोणीच काही बोलणार नाही हे सावनी अगदी अचूक ओळखते. आणि म्हणूनच ती मनातच विचार करते की मुक्ता, तुमच्या सगळ्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी आनंदात ग्रहण घालण्यासाठी मी आले आहे. त्याच वेळेला आता मुक्ता पटकन सावनीला समोर बघते आणि मुक्ताला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्ट दिसून येतात की कशाप्रकारे सावनी ही काही विचार करते का, किंवा तिच्या डोक्यामध्ये दुसरे काही विचार सुरू आहेत का, असा विचार मुक्ताच्या डोक्यात येतो. परंतु मुक्ता ते सगळं तिथेच सोडते आणि बाहेर वाढदिवस म्हणजेच केक कटिंग करण्यासाठी ती सगळ्यांना घेऊन चाललेली असते. आता मुक्ता म्हणते की सावनी तुम्ही, तेव्हा सावनी म्हणते की हो मी आदीला घेऊन आली आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, या तुम्ही बाहेर या. आणि असं म्हणून आता सावनीला ती तिथे आणते. सावनी लांबच उभी असते तर आदी हा सगळ्या फ्रेंड्सबरोबर म्हणजेच सईच्या तिच्या ग्रुपबरोबर केक कटिंग करण्यासाठी उभा असतो. तर इथे सगळे मुलं खूप एन्जॉय करतात, केक कटिंग करतात. सगळेजण आनंदाने आपल्या सई माऊला अगदी लाडाने केक देखील भरवतात. आणि त्याच वेळेला इथे आता सावनीच्या मनामध्ये अगदी खूपच राग येत असतो आणि सावनीला केक काही सई भरवत नाही याचा राग आता सावनीला खूपच मोठा आलेला असतो. ती फक्त आपल्या सागर पप्पाला आणि मुक्ताईला केक भरवते हे पाहून सावनीच्या अंगाची आता लाई लाई होते. आता सगळी मुलं जातात, मुक्ता त्यांना खाऊ देते, म्हणजेच तिने जी पावभाजी वगैरे बनवलेली असते ते सगळं मुक्ता मुलांना खायला देते. तोपर्यंत आता ही सावनी वाट बघते. नंतर जेव्हा सगळी मुलं निघतात आणि मुक्ता म्हणते की चला आदी बेटा वगैरे सई तुम्ही खाऊन घ्या आता दोघं, तेव्हा मग हे ऐकल्यानंतर सावनीला मात्र राग आलेला असतो. सावनीला कोणी तिथे अबॉर्ड करत नाही किंवा कोणी तिथे तिचं स्वागत असं करत नाही, म्हणून तिला त्याचा राग असतोच. त्याचप्रमाणे आता ती पुन्हा सईच्या वाढदिवसात म्हणजे जो काही घाण करण्यासाठी ती आलेली असते ते स्वरायला ती सुरुवात करते. आता सईला ती म्हणते की सई बाळा, तुला तुझी मम्मा दिसली नाही का गं. त्याच वेळेला सई बिचारीचा चेहरा पडतो. सावनीला मुक्ता म्हणते की अहो तुम्ही तिला का ओरडताय, त्या बिचारीची काय चूक. तेव्हा मग सावनी म्हणते की चूक ना मुक्ता सगळी तुझी आहे आणि तुझ्या या कोळी फॅमिलीची चूक आहे. असेल तर चूक तुमच्या सगळ्यांची आहे, कारण तुम्ही इथे माझ्या मुलाला उगीचच बोलवता आणि बोलवता तर बोलवता तुम्ही मला मान देखील देत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदी बाळा, तुला काय वाटतंय की इथे तुला तुझ्या आनंदासाठी यांनी बोलवलं आहे का. ते आपल्याला फॅमिली म्हणतात म्हणून त्यांनी इथे बोलवलं आहे असं वाटतंय का तुला. तर नाही, असं अजिबातच नाही आहे. ते आपल्याला फॅमिली अजिबात मानत नाहीत.
कारण जर ते तुला फॅमिली मानत असते ना, तर त्यांनी तुला असं त्या दिवशी घराबाहेर जाऊ दिलं नसतं. जेव्हा तू सागर पप्पाला विचारलंस ना, त्यावेळेला त्याने तुला थांबवलं असतं, तुला असं जाऊ दिलं नसतं. तेव्हा मग मात्र मुक्ताला खूप चीड येते. मुक्ता म्हणते की सावनी, तुम्ही नक्की वाढदिवसाला आनंद आणण्यासाठी आणला आहात की काही भांडणं लावण्यासाठी आला आहात? तुम्ही कशाला आलात नक्की? आणि इथे मुलांचा हिरमोड नको व्हायला, प्लीज तुम्ही शांत व्हा. सावनी काय ऐकणाऱ्यातली नसते. सावनी म्हणते की नाही, मी ऐकूच शकत नाही. तेव्हा मग आता सागर पण चिडतो. सागर म्हणतो की हे बघ सावनी, तुला जे काही म्हणायचं असेल ते शांतपणे बोल. आज माझ्या मुलीचा वाढदिवस झाला आहे, घरात खूप आनंदाचं वातावरण आहे. आपण जोपर्यंत होतात तोपर्यंत मुलीचा वाढदिवस कधी झाला का? अहो, वाढदिवसच सोडा, मुलगी 6 महिन्याची असताना तुम्ही गेलात, तर मग काय त्याचे दिवे बघायलाच नको ना? तेव्हा मग आता सागर असं म्हटल्यावर सावनी खूपच चिडते. सावनी म्हणते की 1 मिनिट सागर, मला माहिती आहे तुझी मुक्ता मुक्ता खूप मोठी आहे, म्हणजेच मुक्ताचा जय जय तुम्ही करता तो करा, परंतु मला इथे आता बोलवायचं नाही. तेव्हा मग इंद्रा चिडते. इंद्रा म्हणते की ए सावने, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? तुझं तोंड बघायला आमची अजिबातच इच्छा नाही. तुला इथे फक्त आधीला पाठवायला सांगितलं होतं. माझा लकी आला होता ना तिथे आधीला न्यायला, मग तू त्याच्यासोबत का नाही पाठवलं? तू इथे कशासाठी आली? तेव्हा मग इथे आता सावनी म्हणते की अच्छा ठीक आहे, म्हणजे मी इथे यायला नको आहे ना तुम्हाला? मग ठीक आहे, इथून पुढे माझा आधी पण इथे येणार नाही. आधी मी तोंडात तुला आत्ता पहिलेच सांगून ठेवते, कान उघडून ऐकून घे. या कोळी कुटुंबामध्ये आपल्याला पुन्हा कधीही यायचं नाही. पुन्हा कधीही तू इथे यायचं नाही, कारण हे फॅमिली मानत नाहीत. असं म्हणून आता सावनी ही त्याला तिथून घेऊन चाललेली असते आणि ते पाहून आता इथे सईला, इंद्राला सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं. तर सागरलाही खूप वाईट वाटतं की माझा मुलगा काहीही न खाता एवढा वाढदिवसासाठी आला, परंतु काहीच न खाता तो तिथून निघून जातोय. त्यावेळेला आता इथे मुक्ताला मात्र राग येतो. मुक्ता थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट सावनी थांब, असं म्हणून ती सावनीला थांबवते. आणि मग पुढे लकी म्हणतो की अगं सावनी, तू विसरलीस का तू काय काय केलं असते? त्यावेळेला इथे आता मुक्ता बोलायला सुरुवात करते. मुक्ता म्हणते की आधी बाळा, असं काहीच नाही आहे. काही तुझ्या सावनी मम्माने प्रताप केलेले आहेत ना, ते ऐकल्यानंतर मात्र तुझं काय होईल ना हे तुला कळणारच नाही. कारण तसं मला सांगायचं नव्हतं, परंतु सावनी, तुमच्या पापांचा पाडा वाचायला मला सुरुवात केली पाहिजे. आता आधी मात्र संशयाच्या नजरेनेच आपल्या आईकडे म्हणजे सावनीकडे बघतच राहतो. काय बोलावे हे त्याला देखील सुचत नाही. आता इथे इंद्रालाही वाईट वाटत असतं की आपल्या इतक्याशा लेकरासमोर सावनीच्या ह्या सगळ्या गोष्टी ओपन होणार, परंतु काही इलाज नसतो. आता इथे मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, तू आत्तापर्यंत जे काही काही केलं आहेस ना ते मी सांगते. आधी बाळा, तुला माहिती आहे लकी काका ज्या काही गोष्टींमध्ये अडकला होता ना, ते सगळं अडकवलं होतं तुझ्या मम्माने. आणि आपल्या कोमल आत्तूला जीव देण्यापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त केलं ते तुझ्या मम्माने. खोटा नवरा आणून तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर मला तिने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मोठ्या त्या एका टाकीमध्ये मला तिने डांबून ठेवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर सावनी म्हणते की बोल मुक्ता, तुला काय बोलायचं आहे, परंतु माझ्या मुलाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो सावनी, विश्वास असेल, परंतु मला आधीच्या कानावर ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी आता सांगितल्या आहेत. आता सावनीला देखील सावनीचं ते रूप बघून सईला देखील खूप धक्का बसतो की आपली सावनी मम्मा खरंच इतकी वाईट वागू शकते. म्हणून आता इथे सई बाळाचा मूड ऑफ होतो. मग आता मुक्ता पुढे काही बोलणार तेवढ्यातच आता इथे सावनी ही आदित्यला घेऊन निघून जात असते आणि म्हणते की तुझं काही खोटं नाटं आम्हाला ऐकायचं नाही, आणि निघून जाते. तेव्हा मात्र आदिलाही खूप वाईट वाटतं. सई बाळा ही नाराज होते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की सई माऊ, चल बेटा पटकन काहीतरी खाऊन घे, असं म्हणून ती तिला आता खायला घेऊन जात असते आणि म्हणते की बघ, तुझ्या मुक्ताईने तुझ्यासाठी तुझ्या आवडीची पावभाजी वगैरे बनवली आहे, चल चल लवकर चल, आणि तुझा केक तर तू खाल्लासच ना. तेव्हा मात्र सई खूप रुसते आणि सई या आतमध्ये रूममध्ये निघून जाते आणि म्हणते की नको आहे मला काही. आणि इथे सावनीने जे काही करायचं होतं ते सावनी करून मोकळी झालेली असते. सावनीने आपल्या सईमाऊचा वाढदिवस हा खराब केला याचं मुक्तालाही खूप वाईट वाटलेलं असतं. आता मुक्ता ही आतमध्ये येते आणि त्याच वेळेला इथे आता सागरशी ती बोलत असते आणि मुक्ताला खूपच त्रास होत असतो की आज मी इतकी तयारी केली, माझ्या सईमाऊचा माझ्यासाठी पहिला वाढदिवस होता, तो इतका स्पेशल करण्यासाठी मी धडपड केली, परंतु या सावनीने तर सर्व काही सगळ्याची वाट लावून टाकलेली आहे. हे पाहून आता इथे तिलाही खूप वाईट वाटलेलं असतं. मग आता मुक्ता म्हणते की सागर बस झालं, सावनीने हे जे काही आज केलं ना ते बरोबर केलेलं नाही आहे. तेव्हा मग सागर पण खूप चिडलेला असतो. सागर म्हणतो की सावनीने शेवटी विष कालवलंच, जे काही करायचं नव्हतं ते तिने केलंच. आता मुक्ता म्हणते की बस झालं सागर, आता आपण खूप सहन केलं, आता तुम्ही हे कोळी कुटुंब आणि मी देखील आधीच्या प्रेमासाठी खूप तरसलो, परंतु आता हे सगळं नाही होऊ द्यायचं.
आता सागर हा मुक्ताला शांत करतो, कारण मुक्ता खूप रडलेली असते. मुक्ता म्हणते की सागर, आता आपण आदित्यच्या कस्टडीसाठी प्रयत्न करायचेच. तेव्हा मग सागर हा अगदी आश्चर्याचा धक्का बघितल्यासारखा बघतो आणि म्हणतो की काय मुक्ता, तुम्ही खरंच बोलताय की आपण आदित्यच्या कस्टडीसाठी प्रयत्न करायचेत? त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हो सागर, तुम्हाला इतके दिवस मी अडवत होते की तुम्ही काही करू नका किंवा सावनीपासून आदित्यला दूर करू नका, कारण तो सहन करू शकणार नाही. परंतु आता मला खरंच असं वाटतंय की आदित्यच्या भविष्यासाठी आपण त्याला दूर केलं पाहिजे. आता मात्र सागर निर्णय घेतो आणि ऑफिसमध्येच वकील साहेबांना बोलावून घेतो आणि वकील साहेबांच्या सगळं काही कानावर घालतो की आता साहेब, डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. काही झालं तरी आता आपल्याला लवकरात लवकर आदित्यची कस्टडी ही मिळवायलाच हवी. त्यावेळेला आता वकील साहेब म्हणतात की म्हणजे तुम्ही हा अचानक निर्णय घेण्यामागचं कारण? तेव्हा सागर म्हणतो की आदित्य आता एका रूममध्ये म्हणजेच हॉटेल रूममध्ये राहते सावनीसोबत. त्याच्या भविष्याचं काही मला माहिती नाही आहे, कारण सावनी केपेबल नाही. सावनीकडे जे काही थोडीफार कॅश आहे त्यामधून ती हॉटेलचा खर्च मॅनेज करते, परंतु माझ्या आदिबाळाच्या पुढचं शिक्षण, फीज किंवा घर हे ती किती दिवस मॅनेज करणार आहे मला माहिती नाही आहे. मला तिचं म्हणजे माझ्या मुलाचं भविष्य तिच्या हातामध्ये अगदी धोक्याचं वाटतं आहे. म्हणूनच तिच्याकडून मला या सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्यात. म्हणजे मला मुलाची कस्टडी मला कायमची मिळवून त्याला कोळी कुटुंबात परत आणायचे. तेव्हा हे ऐकल्यावर वकील साहेब म्हणतात की हो, तुमचा हा मुद्दा अगदी व्हॅलिड आहे आणि आपण हा कोर्टात मांडू देखील शकतो आणि त्या बेसिसवर आपण हे सगळं करू देखील शकतो, म्हणजेच आपल्या मुलाची कस्टडी मिळवू शकतो. परंतु एक गोष्ट नक्की की आदित्य काय बोलतोय यावर सगळं निर्भर आहे. आदित्यने जर सावनी मागितली तर मात्र सावनीकडे जावं लागेल. आणि मग सागर म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण सावनीकडे तर त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याचं जगणं करण्यासाठी पैसा देखील नाही आहे. तेव्हा मग आता वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, आता आपण तुमचा मुद्दा कोर्टात मांडूया आणि तुम्ही सावनीकडे अशी मागणी करा ना, म्हणजेच काहीतरी सुवर्ण मध्य काढू शकतो की थोडे दिवस आदित्य तिकडे राहील आणि थोडे दिवस तुमच्याकडे, असं काहीतरी. तेव्हा मग सागर म्हणतो की सावनी त्यासाठी तयार होणारच नाही ना. तेव्हा मग आता वकील साहेब म्हणतात की हो, तेच तर आपल्याला हवं आहे ना. जर सावनी या सगळ्यासाठी सुवर्णमध्य चूज करायलाच तयार नसेल तर मग आपण कोर्टाकडे नक्कीच मागणी करू शकतो की मुलाला आमच्याकडे द्या. जर या सगळ्या गोष्टी सहन होणाऱ्या नसतील तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींची मान्यता करू शकतो. आणि मग सागर म्हणतो की मी कोर्टामध्ये सगळं काही सिद्ध करू शकतो, माझ्याकडे तसे घरातले माझ्या पुरावे आहेत, शिवाय बाहेरचे की ती सावनी सगळ्यांसोबत कशी वागलेली आहे ते. मग वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, मग काय, आपण आपली केस जिंकलोच म्हणून समजा, कारण सावनीचे जे काही आपण काळाधंदा किंवा जे काही तिने कटकारस्थान केले ते सगळ्यांसमोर जर आले आणि वकील साहेबांसमोर म्हणजेच जज साहेबांसमोर कोर्टात समजले तर मात्र आपण ही केस जिंकू. आता वकील साहेबांनी या केसला लढण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला असतो आणि इथे सागर ही खुशखबर देण्यासाठी म्हणून मुक्ताला फोन करतो आणि मुक्ताला तो सांगतो की मुक्ता, एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी पुढे स्टेप उचलली आणि आपण जिंकणारच आहोत. म्हणजे वकील साहेबांशी मी केसबद्दल सगळं काही बोललो आहे आणि ते केस लढण्यासाठी तयार झालेत आणि लवकरात लवकर आपण सावनीला नोटीस पाठवणार आहोत. हे ऐकल्यावर मुक्ताला तर आनंदाचा धक्काच बसतो. मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही खरंच बोलताय का? आता आपण मागे हटायचं नाही, आता मात्र आपण ही केस लढायचीच आहे. काहीही झालं तरीही या केसमध्ये आपण जिंकायचंच आहे. जसं आपण सईला मिळवलं तसंच आता पुन्हा आपण आदित्यला देखील पुन्हा मिळवायचं आहे, असं दोघा जणांनी आता दृढ निश्चय केलेला असतो. आणि हीच जी काही गोष्ट असते ती आदित्यच्या बाबतीतली गोष्ट सईला मुक्ता आणि सागर सांगतात आणि रुसलेली सईचे कळी पुन्हा एकदा खुलते आणि सई म्हणते की खरंच पप्पा, आपला आदिदादा पुन्हा आपल्याकडे येणार आहे का? त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की हो बेटा, तू म्हणाली होतीस ना, आणि तसं मी तुला प्रॉमिस केलंच होतं की सई माऊ, आपला दादा पुन्हा आपल्याकडे येणार. आणि सई माऊला मुक्ताईने केलेलं कधी प्रॉमिस, सई माऊचं प्रॉमिस मुक्ता ही विसरू शकते का? असं म्हटल्यावर त्या खुश होतात आणि पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होतात. तरी ते सावनी म्हणत असते की काही झालं तरीही मी माझ्या आदित्यला सागरकडे देणारच नाही. आणि मला माहिती आहे आता ही मुक्ताच्या डोक्यात काय शिजत असेल. मुक्ता पक्की चापलूस आहे, तिच्या डोक्यात येत असेल की आपण आता पुन्हा एकदा आधीची कस्टडी मिळवूया, परंतु तिला मी ते करूच देणार नाही. तेवढ्यातच इथे आता आधी झोपलेला असताना मुक्ता आलेली असते आणि मुक्ता ही सावनीला समजावण्याचा म्हणजेच सुवर्णमध्य समजावण्याचा प्रयत्न करत असते की आम्हाला आदित्यची कस्टडी घ्यायचीच आहे, परंतु जर तुम्ही तयार असाल तर आपण असा कोर्टामध्ये एक सुवर्णमध्य काढू की थोडे दिवस आधी तुमच्याकडे राहील आणि थोडे दिवस आमच्याकडे, म्हणजे त्यांना आई आणि पप्पा दोघांचंही प्रेम मिळेल, बरोबर की नाही?
मात्र इथे नेहमीसारखी इगोमध्ये असणारी सावनी त्या गोष्टीला नकार देत म्हणते की नाही, मी कोळी कुटुंबामध्ये आधीला पुन्हा पाठवणारच नाही आहे. काही झालं तरीही आदित्यची कस्टडी माझ्याजवळच राहील, आदित्य माझ्याजवळच राहील, असं ठामपणे ती आता तिला सांगून मोकळी होते. मुक्ता म्हणते की ठीक आहे, नेहमीप्रमाणे ॲज युजल, मला माहीतच होतं की तुमची अक्कल ही गुडघ्यात आहे, त्यामुळे तुम्ही कशालाही निर्णयाला होकार देणार नाही. परंतु सावनी, तुमचा हा जो काही गैरसमज आणि तुमचं हे जे काही स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडंट आहे ना, तो लवकरच गळून पडणार आहे. कारण मी लवकरात लवकर आदित्यची कस्टडी कोर्टामध्ये मिळवून दाखवणारच आहे. आणि सई आणि आदित्य हे भाऊ बहीण आहेत, ते दोघे एकमेकांसोबत आता आनंदाने कोळी कुटुंबातच नांदणार आहेत. कारण तुम्हाला किती वाटलं तरीही तुम्ही लहान मुलांच्या इच्छा अशा मोडू शकत नाही. तुम्ही एक गोष्ट नेहमी विश्वासात घ्या की स्वामी जे चांगलं आहे तेच करणार, आणि ते नक्कीच आदित्य आणि सईचं बहिणी भावांचं प्रेम बघत असतील, त्याची ताटातूट होऊ नये अशी स्वामींना वाटतच असेल. म्हणूनच ते कधीही चुकीचं घडू देणार नाही. त्या बाबतीत मी आता एक स्टेप उचललेली आहे. आता हे सगळं आपल्या आधीने ऐकलेलं असतं आणि मित्रांनो, आधी विचार करतो की काय करायचं. म्हणूनच आता इथे आदित्य म्हणतो की सावनी मम्मा, मी हे सगळं ऐकलेलं आहे. आणि मुक्ता तिथून तोपर्यंत निघून गेलेली असते. आदित्य म्हणतो की सावनी मम्मा, मी खरंच पप्पाकडे थोडे दिवस राहू शकतो का, थोडे दिवस तुझ्याकडे? म्हणजे मला मुक्ताईने जे सांगितलं ना ते पटलं आहे. तेव्हा सावनी चिडते. सावनी म्हणते की अजिबात नाही आधी, अजिबात नाही, तुला त्या घरात जायचं नाही म्हणजे नाही, हा माझा फायनल निर्णय आहे. आणि कोर्टाचा निर्णय तो तर आपण काय ते बघूया. परंतु एक गोष्ट सांगते की कोर्टमध्ये तुला जे काही हवं आहे ते तू सांग. आणि मला माहिती आहे, आय नो, माझा बेबी नेहमी मला चूज करणार. कोर्टामध्येही तो माझीच बाजू घेणार आणि माझ्याकडेच राहणार. कारण जगाने म्हणजेच तुझ्या पप्पाने मला किती एकटी पाडली ना, तरी तू मला एकटं पाडणार नाही, मला माहिती आहे. असं मुद्दामच ती आता इमोशनल ब्लॅकमेल करून आदित्यला स्वतःच्या बाजूनेच वळवण्याचा प्रयत्न करते. मात्र आता इथे आधी आता हुशार झालेला असतो. त्याला मुक्ताने जी काही सत्य परिस्थिती सांगितली आणि कोळी कुटुंबात राहिल्यानंतर तो ठरवतो की नाही, मला आता असं निवडलं पाहिजे की मी पप्पाकडे राहिलं पाहिजे. कारण सागर पप्पा तर मला मम्माला भेटू देण्यासाठी नकार देणार नाहीत, म्हणजे मी सगळं हे सहन करू शकेन. त्यावेळेला आता इथे कोर्टाची तारीख लागते आणि कोर्ट भरलं जातं. आदित्यच्या कस्टडीबद्दल आता निकाल असतो, म्हणजेच केस सुरू होणारच असते. त्याच वेळेला आता इथे जज साहेब हे विचारतात की बेटा आदित्य कोळी, मला एक गोष्ट सांग की तुला कोणाबरोबर राहायचं आहे. आपण आता सरळ तुलाच विचारूया, कारण ही केस तुझ्या संदर्भातली आहे, त्यामुळे मला जास्त काही बोलावंसं वाटत नाही. त्याच वेळेला आता इथे सगळ्याजणांची नजर ही आदित्यच्या निकालाकडे असते. सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता इथे आधी म्हणतो की खरं तर मला माझे मम्मी पप्पा दोघंजणही हवे आहेत, परंतु आता मला माझी फॅमिली म्हणजेच कोळी फॅमिली हवी आहे. कारण मला त्यांच्यासोबत माझ्या बहिणीसोबत राहण्याची खरंच खूप इच्छा आहे. कारण माझ्या पप्पांनी कधीही माझ्या मम्मीला भेटण्यापासून नकार दिलेला नाही आणि ते देणारही नाहीत, मलाही माहीत आहे. परंतु माझी सावनी मम्मा ही कोळी कुटुंबात जाण्यासाठी नेहमी मला नकार देते आणि माझ्या बहिणीला मला भेटू देत नाही. म्हणूनच मला आता असं वाटतं आहे की मला माझ्या कोळी कुटुंबाबरोबर राहिलं पाहिजे, त्याचप्रमाणे मला माझ्या मम्माला पण भेटता येईल, असं सरळ आता छोटासा बिचारा आदित्य सांगून टाकतो. त्याच वेळेला त्याचा हा निर्णय ऐकल्यानंतर जज साहेबांनाही धक्का बसतो की इतक्याशा छोट्या मुलावर ही सावनी इतका मोठा प्रेशर आणत आहे. मग आता इथे जज साहेब म्हणतात की ठीक आहे बेटा, तुझा निर्णय फायनल आहे ना. त्याच वेळेला आता सावनीमध्ये बोलते. सावनी म्हणते की एक मिनिट जज साहेब, तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्ही त्या छोट्याशा मुलाचं काय ऐकताय. हो, मी त्याची आई आहे. खरं तर माझी सई त्यांच्याकडे गेली, मुक्ताकडे आणि सागरकडे. आता तुम्ही माझा आदित्य पण माझ्याकडून हिरावून घेत आहेत, हे तर खूप चुकीचं आहे. त्याच वेळेला आता इथे सागरने कोर्टासमोर मुद्दे मांडलेले असतात. कशाप्रकारे सावनी ही आदित्यला पूर्णपणे त्याचं पालनपोषण करण्यासाठी केपेबल नाही, ना तिच्याकडे घर आहे, ना पैसा आहे, ना पुढच्या शिक्षणाची जबाबदारी ती घेऊ शकत. अशा प्रकारे आता इथे हे मुद्दे सगळे सागरच्या बाजूने असतात आणि सागर हा आदित्यला सांभाळण्यासाठी केपेबल असतो. त्याचप्रमाणे इथे आदित्यचंही मत ग्राह्य धरलेलं गेलेलं असतं आणि आदित्यलाही कोर्टाने विचारल्यावर आदित्य म्हणतो की मला कोळी कुटुंबात राहायचं आहे. म्हणूनच आता इथे कोर्टाने सागरच्या बाजूने निकाल देऊन कोळी कुटुंबाला जिंकवलेलं असतं आणि पुन्हा एकदा सागर मुक्ताची जीत होऊन आदित्यची कस्टडी ही कोळी कुटुंबाकडे आलेली असते आणि सागरकडे आलेली असते. हे पाहून इंद्राला तर खूपच आनंद झालेला असतो. सागर आणि मुक्ताला याचा खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांना अगदी अश्रू अनावर झालेले असतात. आणि इथे आता पुन्हा एकदा सागर हा मुक्तामुळे खुश झालेला असतो, कारण मुक्ताने एका निर्णयावरून पुन्हा वकिलांकडे जाऊन सगळ्या गोष्टी फिरवून आपल्या बाजूने पुन्हा एकदा बाजी लढवलेली असते आणि ती जिंकलेली देखील असते. अशा प्रकारे आता इथे आदित्य सई दोघंजणही सागर आणि मुक्ता यांच्याचकडे राहणार असतात आणि सावनी पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते मित्रांनो.
तर आता अशा प्रकारे सागर आणि मुक्ता यांनी केस जिंकल्यानंतर सावनीची काय प्रतिक्रिया असणार, सावनी आता पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.